नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 34 साईज कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहणार आहोत. तर ही आहेत आजची आपली मापे. तर या मापानुसार आपण पेपरवर कटिंग करणार आहोत. तर आपण ही पूर्ण उंची 14 आहे, त्यात 1 इंच अशी 15 इंचाची पूर्ण उंची घेतली आहे आणि घडी आपण घेतली आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच अशी आपण घडी घेतलेली आहे. तर आता आपण शोल्डरचं माप टाकूयात. तर शोल्डर आपण टाकले 5.5 इंचावर आणि मुंडा घेणार आहोत आपण 5.5 इंचावर. 5.5 इंचाचा मुंडा 34 साईज कटोरी ब्लाऊजला अगदी परफेक्ट बसतो आणि या प्रकारे असा बॉक्स करून घेऊयात. आता आपण छातीचा चौथा भाग 8.5 इंच मार्क करून घेऊया आणि 1.5 इंचाचं मार्जिन. कमरेच्या साईडला कमरेचा चौथा भाग 7.5 इंच, 1 इंच डाससाठी आणि 1.5 इंच मार्जिन अशा प्रकारे घेऊन हे मार्जिनची रेषा जोडून घ्यायची. आता गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतली आहे आणि गळा खोली आपला 11 इंचाचा आहे आणि आता खालच्या साईडला आपण 2.5 इंच आडवं घेणार आहोत आणि एक बॉक्स तयार करून घेऊन गळ्याला आकार देणार आहोत. आता या प्रकारे तिरकं 1 इंच घेऊन असा गळ्याला गोल आकार किंवा तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. आता आपला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. या प्रकारे निम्म करायचं आणि तिरकं 1 इंच घेऊन मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि मागच्या मुंड्याचा आकार देताना थोडंसं या साईडला फिटिंगच्या बाजूला 1/2 इंच खाली घ्यायचं आहे. ते मी नंतर दिलेलं आहे, त्याच्यामुळं मी आत्ताच सांगते तुम्हाला. ते माझ्याकडून इथं ड्रॉ करायचं राहून गेले. आता कमरेच्या बाजूला फिटिंगपर्यंतचं निम्म करायचं आपल्याला पाठीमागचा डाच घेण्यासाठी आणि डाचची उंची आपण 4 इंचाची ठेवणार आहोत. 4 इंचावर एक मार्क करून एक रेषा ओढून घेऊया आणि रेषेच्या या साईडला 1/2 इंच आणि पलीकडच्या साईडला 1/2 इंच असा 1 इंचाचा डाच आपण घेणार आहोत. आपण डाचसाठी 1 इंच सोडलं होतं, ते डाच घेताना बरोबर 1 इंच घेतलं जातं आणि फिटिंगच्या साईडला 1/2 इंच वर येऊन तिथे एक रेषा ओढायची. त्यामुळे आपला ब्लाऊज असा खाली येत नाही, अगदी व्यवस्थित बसतो. या प्रकारे तिरकं घेऊन आता हे आपण सर्व कट करून घेऊयात. आता हा पाठीमागचा भाग आपला तयार झाला आहे. आता हा पाठीमागचा भाग पुढचा भाग काढताना पाठीमागचा भाग असा ठेवायचा, पण आपल्याला पुढचा भाग 1 इंच जास्त घेऊन ठेवायचा आहे. खालच्या बाजूने असं 1 इंच जास्त घ्यायचं आणि आहे असं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आणि आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करूया. तर आपला मुंडा आहे 5.5चा, त्याचं एक मार्किंग करून घेऊयात. आता आपण गळा रुंदी टाकणार आहे. गळा रुंदी आपली 2.5 इंचाची. पुढचा गळा आपण 6.5 इंचाचा घेणार आहोत. खालच्या बाजूने आपण 2.5 इंच घेणार आहोत. याचाही आपण असा चौकोनी बॉक्स करून घेऊया. यालाही असं तिरकं 1 इंच येऊन गोल आकार देऊयात. हा झाला आपला पुढचा गळा. आता पुढच्या मुंड्याचा आकार देताना 1/2 इंच आत येऊन अशी तिरकी रेषा ओढायची आणि त्या रेषेपासून 1/2 इंच येऊन आपण आतल्या मुंड्याचा आकार देणार आहोत. आकार द्यायच्या अगोदर आपण आधी छातीचं माप टाकून घेऊया आणि कमरेचं माप टाकून घेऊयात आणि ही अशी फिटिंगची रेषा मारून घेऊया. आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. पुढच्या मुंड्याचा आकार देताना आपण जी रेषा ओढली होती 1/2 इंचाची त्या रेषेवर नेऊन सोडायचे
आणि आता योकपट्टी आपली 2.5 इंचाची, त्यात 1 इंच मिक्स करून अशी 3.5 इंचावर अशी रेष ओढून घ्यायची. जे आपण 1 इंच वाढवून घेतलं ते ह्या योकपट्टीसाठीच वाढवून घेतले. आणि अर्धा इंच वर येऊन योकपट्टीला असा गोल आकार द्यायचा. आणि आता कटोरी, तर कटोरीचं माप टाकताना 5.25 इंचाची आपण कटोरी घेतली आहे. 5.25 इंचाची कटोरी अगदी परफेक्ट बसते. आणि निम्म्यात पण असं 5.25वर एक खूण करून घ्यायची. मुंड्याच्या साईडने 2.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावर एक पॉईंट घ्यायचा. आणि आता हे सर्व पॉईंट जोडून घ्यायचे. तुम्हाला जर जोडता येत नसतील तर अशी एक सरळ रेषा ओढायची आणि एक तिरकी रेषा ओढायची आणि त्यालाच असा गोल आकार द्यायचा. यामुळे काय होतं, सोपं जाते जरा कटोरी नवीन शिकणाऱ्यांना. जर तुम्हाला परफेक्ट शेप देता येत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मुंड्याच्या साईडने असं 1.25 इंच डाऊन करायचं. आता आपलं हे सगळं पुढच्या भागाचं मार्किंग झालं आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. आता आपण कटोरी वाढवणार आहोत. तर कटोरी वाढवताना आता हा मी नवीन पेपर घेतला आहे, त्याच्यावर एक 1.5 इंचाची मार्किंग करून तिथे एक सरळ रेष ओढून घेतली आहे. आणि या सरळ रेषेवर आपली जी मूळ कटोरी होती ती ठेवून ती आहे तशी आखून घ्यायची आहे. आता ही कटोरी आपण आखून घेतली आहे. आता ही बाजूला काढून ठेवूया. आता आपल्याला याच्यावर मार्किंग करायचं आहे. आता या साईडला आपण 1.5 इंच घेतलेलं आहे, ते आपण सरळ करून घेऊया. आता गळ्याच्या साईडने आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे हुक लूकसाठी. आणि इथून जे अंतर जेवढं भरतं कटोरीचं सरळ तेवढंच या तिरक्या रेषेवर घेऊन तिथे एक रेषा ओढून घ्यायची आहे. ह्यात मी जसं दाखवलं आहे ना त्या प्रकारे तुम्ही करा. आपण या साईडला जसं 1.5 इंच वाढवलं तसं त्या साईडलाही 1.5 इंचच वाढवणार आहोत. आता या साईडला 1.5 इंच घ्यायचं आणि कटोरीचा हा या प्रकारे माझ्या शिकवल्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा. नवीन शिकणाऱ्यांसाठी ही खूप छान ट्रिक आहे. या पद्धतीने अगदी छान आकार दिला जातो. आता खालच्या बाजूला हे जे कटोरीचं पूर्ण माप आपलं भरतंय त्याचं निम्म करायचं आणि तिथं एक खूण करून घ्यायची. निम्म्यावर केलेल्या खुणेपासून खालच्या साईडला 1.5 इंचावर एक खूण करून रेषा ओढून घ्यायची. आणि या प्रकारे तिरके दोन्ही जोडून घ्यायचे. आणि आता आपला डाच घेताना डाच आपला 3 इंचाचा आहे. आता खालच्या साईडला आपण 1.5 इंच घेतलेले आहे. आता वरच्या साईडलाही आपण 1.5 इंच घेणार आहोत आणि आपला 3 इंचाचा डाच 34 साईजला घेणार आहोत. आता आपण जेवढं वाढवलं होतं 1.5 इंच तेच 1.5 इंच इथं घेऊन आपल्याला तो डाच घ्यायचा आहे. या प्रकारे डाचचं मार्किंग करून घ्यायचं. आणि आता आपण हे कट करून घेऊयात. आणि आता कट केल्यानंतर त्याचा आकार बघा किती सुंदर गोल आकार आलेला आहे. आणि बसताना ही कटोरी अगदी व्यवस्थित बसते. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. बाही आपली 6 इंचाची आहे, त्यात 1 इंच मार्जिन अशी 7 इंचाची घेतली. आणि बाहीची घडी घेतली आहे 9 इंचाची. आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचे माप टाकतो त्याच्यामुळे आपण 9ची घडी घेतली. आणि कॅप आर्ट आपण 3.5 इंचावर घेतलेली आहे. आणि आता आपण एक ती रेष ओढून घेऊया. आता आपण 2 इंच सरळ घेणार आहोत. आपली मार्जिन 1.5 इंचाचे, त्या 1.5 इंचाचा एक खूण करून आपण बाहीला आकार द्यायला सुरुवात करणार आहे. तर या प्रकारे असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि 1.5 इंच खालच्या साईडला यायचे. आता खालच्या साईडला दंडघेराचं माप करायचे. तर आपला दंडघेर आहे 11 इंच, त्यासाठी 5.5 इंच आणि
1.5 इंच मार्जिन असं 7 इंचाचे मार्किंग केलं आणि हे असं आखून घेतलं. आता हे कट करून घेऊया आणि आता आतल्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण बाहीला या प्रकारे दुमडून 1 इंचावर मार्किंग करून मी जसं ठेवलं आहे त्या प्रकारे अशी बाही ठेवून त्याला आकार देऊन घ्यायचा. आणि आता हा आपला फिश कट आकार तयार झाला आहे. आता याला आपण कट करून घेऊया. तर आता ही तयार आहे आपली बाही. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.